हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ट्रेंड लाईन कशा ड्रॉ करायच्या आहेत. तर ट्रेंड लाईन तर सगळ्यांनाच येतात ड्रॉ करतात, पण खूप लोकांचे मला क्वेश्चन्स येतात की मॅडम, ट्रेंड लाईन वीक टू वीक जॉईन करायचं की बॉडी टू बॉडी जॉईन करायचं. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ट्रेंड लाईनचं महत्त्व काय आहे ट्रेडिंग करताना हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परत खरंच ट्रेंड लाईनच्या बेसवरती आपण ट्रेड इनिशिएट करू शकतो का? ओके, ट्रेड इनिशिएट करू शकतो का ट्रेंड लाईनच्या बेसवर, हे आपण बघणार आहोत. आणि खरोखरच फक्त ट्रेंड लाईनचाच यूज करून आपण प्रॉफिटेबल राहू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया. व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर तुमच्या फ्रेंड्सला, फॅमिलीजला तुम्ही शेअर करू शकता. ओके, सो चला आपण जाऊया आपल्या चार्टवरती. तर ओके, सो मी तुम्हाला काही स्टॉक्स दाखवते. जसं की आपण रिसेंटली एक ट्रेड केलेला होता, अल्ट्राटेक सिमेंट. ओके, हा मी काढून ठेवते फर्स्ट. मी फक्त तुम्हाला सांगते की आता ट्रेंड लाईनचं काम काय आहे. ट्रेंड लाईनचं काम काय आहे. ओके, सो समजा ही ट्रेंड लाईन आहे. एखादी प्राइस आहे जी वरून खाली आली, इथून वरती गेली, परत तीच प्राइस खाली आली, परत वरती गेली, परत खाली आली, परत वरती गेली. ओके, अशा प्रकारे. तर आपण जेव्हा इथे जॉईन करतो, हे जे सपोर्ट्स आहेत यांना आपण जॉईन करतो, याला आपण काय म्हणतो, ट्रेंड लाईन. ओके, तर तुम्ही कोणत्याही ट्रेडमध्ये जर एंट्री करायची आहे, समजा तुम्हाला शेअर मार्केटबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि तुम्हाला ट्रेड इनिशिएट करायचा आहे. तर समजा आता आपण एक हे घेऊया. एक इथे समजा आता मला ह्या डोजीच्या वरती इथे मला ट्रेड इनिशिएट करायचा आहे. तर प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग किती आहे, ह्या कॅन्डलच्या वरती प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग किती आहे की हा वरच चालला जाईल, किती आहे तुम्हाला काहीच माहीत नाही. तर तुमची प्रोबॅबिलिटी आहे 50-50%. 50% हा अप जाऊ शकतो आणि प्रोबॅबिलिटी 50% काय असणार आहे की हा खाली पण येऊ शकतो तिथून. तर 50-50%वर आपण ट्रेड इनिशिएट करू शकतो का? नाही. तर ट्रेंड लाईन जी आहे ती काय करते, प्रोबॅबिलिटी वाढवते. आपला जो ट्रेड आहे, समजा आता इथे ट्रेंड लाईन आहे, इथे जेव्हा प्राइस आली, एखादा स्टॉक इथे आला आणि मला इथे डोजी बनवला किंवा इथे मारुबुजू बनवला किंवा इथे हॅमर बनवला, तर मला आता इनिशिएट करायचं आहे. मला समजा थोडंफार नॉलेज आहे टेक्निकल ॲनालिसिसचं. तर इथे हॅमर बनवला, इथे मी काय बघितलं की इथे ट्रेंड लाईन येते आहे. तर माझी काय झाली, इथे प्रोबॅबिलिटी वाढली. मला माहिती आहे की कॅन्डलस्टिक्सच्या भरोशावर आपण ट्रेड इनिशिएट करू शकत नाही, पण इथे काय आहे, हॅमर जर बनलेला आहे, त्याच्या हायवरती जर तो स्टॉक निघतो आहे, तर मी एंट्री घेणार. पण कधी, जर इथे ट्रेंड लाईन आहे तर. म्हणजे ट्रेंड लाईनचं काम काय आहे, प्रोबॅबिलिटी वाढवते. ट्रेडमध्ये एंट्री करण्यासाठी आपली प्रोबॅबिलिटी वाढवते की हा वरती चालला जाईल. ओके, सो ही आता झाली अपसाईडसाठी जर बघायचं आहे तर तेव्हा ही प्रोबॅबिलिटी वाढवते. पण जर ह्याने काय केलं, इथे समजा प्राइस आली, वर गेली, परत आली, परत वर गेली आणि इथे येऊन हिने ब्रेकडाऊन केला. ओके, इथे येऊन ब्रेकडाऊन केला. आता ह्याने इथे ब्रेकडाऊन करून इथे काय बनवला, एक मारुबुजू समजून घ्या, एक चांगली रेड कॅन्डल, आणि इथे क्लोज केला. ओके, इथे क्लोज केला. तर आता इथे प्रोबॅबिलिटी काय राहणार आहे, ज्यांना माहीतच नाही काही आहे त्यांना प्रोबॅबिलिटी तेवढी माहीत नाही आहे की हा खरंच खाली चालला जाईल की नाही. पण तुम्हाला जर थोडंसं टेक्निकल नॉलेज आहे, तुम्हाला माहिती आहे की ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन झालेला आहे, इथे. ओके, ह्याने सपोर्ट ब्रेक केलेला आहे ट्रेंड लाईनचा. तर मी काय करणार, त्याच्याच खाली मी काय करणार, माझा ट्रेड इनिशिएट करणार. आणि इथे काय झाली, माझी प्रोबॅबिलिटी वाढली की हा
जो स्टॉक आहे आणखीच खाली येऊ शकतो, ही प्राइस जी आहे ही आणखीच खाली येऊ शकते. तर माझी काय वाढली इथे प्रोबॅबिलिटी. म्हणून ट्रेंड लाईनचं महत्त्व काय आहे की तो प्रोबॅबिलिटी वाढवते. ओके, सो आता एक्झॅक्टली कशी ड्रॉ करायची ट्रेंड लाईन मी तुम्हाला काही आता तुम्हाला मी एक जस्ट एक्झाम्पल दाखवते. आपण अल्ट्राटेक सिमेंट इथे केला होता. अल्ट्राटेक सिमेंट मी दिला होता, त्याच्यामध्ये मी हा टार्गेट लावून ठेवला होता. मी दोन टार्गेट दिले होते. हा टार्गेट दिला होता ऑप्शनसाठी. ओके, हा का दिला होता कारण की इथून बघू शकता, इथून हा सपोर्ट घेतलेला आहे या कॅन्डलनी, आणि इथे बघा रिजेक्शन झोन आहे, इथूनच हा वापस येत होता. ओके, आणि इथे पण सपोर्ट घेतलेला आहे ह्याच कॅन्डलमध्ये, इथे पण सपोर्ट घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर हे काय झालं माझ्यासाठी, एक इथे काय झालं, मला एक रिजेक्शन झोन म्हणू शकते मी, एक इथे याला रेजिस्टन्स म्हणू शकते. मग जेव्हा मी इथे एंट्री घेतली, हा प्रॉफिटमध्ये आणि लॉसमध्ये पण गेला, पण ह्याने हा टार्गेट हिट केला. मी ऑप्शनसाठीचा जो टार्गेट सांगितला होता, हा सांगितला होता, याने हा हिट केला. पण इक्विटी ज्यांनी घेतलेला आहे त्यांच्यासाठी हा टार्गेट सांगितला होता. आता बघा, एक्झॅक्टली ह्या टार्गेटला हिट करून तुम्ही बघू शकता सेम डेला इथूनच हा वापस आलेला आहे, आणि नेक्स्ट डे म्हणजे फ्रायडेला तुम्ही बघू शकता इथूनच हा रिजेक्शन घेऊन खाली आलेला आहे. म्हणजे ट्रेंड लाईनचं महत्त्व बघा. म्हणजे तुम्हाला टार्गेट लावण्यासाठी सुद्धा याचा इम्पॉर्टंट आहे की ट्रेंड लाईन टार्गेट लावण्यासाठी सुद्धा इथे इम्पॉर्टंट आहे. आता मी इथे काय केलं, जस्ट काहीच नाही, ह्या 2 पॉइंटला पकडलं आणि ट्रेंड लाईन ओढली, आणि बघू शकता किती सुंदर ह्याने इथे रिजेक्शन घेतलेला आहे. तर खूप महत्त्वाच्या असतात ट्रेंड लाईन्स, आणि हो, ट्रेंड लाईनचा जर तुम्ही सेटअप यूज केला तर तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता. ओके, सो आता मी तुम्हाला काही हे दाखवते, एक्झाम्पल्स दाखवते. जसं की आता याला आपण वीकलीवरती बघूयात. मी जर याला वीकलीवरती बघितलं तर बघा, मला इथे ट्रेंड लाईन ओढण्याच्या आधी काही कळत होतं का? काही कळत होतं की हा स्टॉक काय करू शकतो, काय नाही करू शकतो? ओके, आणि आता ट्रेंड लाईन ओढली तर काय दिसून येत आहे, इथे सपोर्ट, इथे सपोर्ट, इथे सपोर्ट. आता हे तिन्ही सपोर्ट मी जॉईन केले. 4th टाइम जेव्हा ह्याच सपोर्टवर आला इथपर्यंत, सुंदर गेला, इथून सुंदर गेला. ओके, आता मंथलीवरी जरी आपण बघितलं याला, तर आता मंथलीवर जर मी बघितलं तर मी ह्याला टार्गेटसाठी जर मी बघितलं की वरती टार्गेट काय राहणार आहे, तर हे बघा, इथे एक रिजेक्शन आहे. हे तिन्ही पॉइंट मी जॉईन केले. 1 मिनिट, आपण झूम करूयात. आता मंथलीवर किती सुंदर दिसतो आहेत बघा सपोर्ट. जो खालची जी ट्रेंड लाईन आहे किती सुंदर दिसती आहे, बघू शकतात. 1 2 3 4 आणि 5th टाइम हा मंथली चार्टवरती इथे आहे, ह्या सपोर्टवरती ट्रेंड लाईनच्या. मग माझं टार्गेट काय असणार आहे, जर मी याला समजा महिना 2 महिन्यासाठी मी याला घेती आहे, तर माझं टार्गेट काय असणार आहे? माझं टार्गेट आहे वरची ट्रेंड लाईन. तुम्ही बघू शकता किती वेळा आलेला आहे इथून, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, 3 वेळा हा इथून आलेला आहे. ओके, सो आता जर मला ह्याचे 2 टार्गेट दिसून येत आहेत. मी दाखवते. इथे तुम्ही बघू शकता काय आहे, इथे रिजेक्शन झोन आहे रिजेक्शन झोन. याने इथे ब्रेकआउट केला, वरची जी ट्रेंड लाईन आहे तिथूनच रिजेक्शन घेऊन खाली आलेला आहे. तर आता हा रिजेक्शन झोन आहे, इथे ब्रेकआउट केला, पण याने वरती इथून रिजेक्शन घेऊन परत ह्याच सपोर्टवरती आला. तर माझं फर्स्ट टार्गेट काय राहणार आहे, ही ट्रेंड लाईन. ओके, माझं फर्स्ट टार्गेट काय राहणार आहे, ही ट्रेंड लाईन, आणि इथूनच
इथे जर मी समजा 100 क्वांटिटीज घेतलेल्या आहेत तर मी 50 इथे एक्झिट करणार आणि 50 होल्ड करणार. जर याने ब्रेकआउट केला वरती तर हा इथपर्यंत जाऊ शकतो, तर मी 50 इथे एक्झिट करणार. ह्या प्रकारे तुम्हाला ट्रेंड लाईन ओढायच्या आहेत. आता ही ट्रेंड लाईन किती कोणाला वाटेल की इथून ट्रेंड लाईन येते आहे आणि ही इथून येते आहे. आता मी जर यालाही डिलीट केलं तर तुम्ही बघू शकता आहे. तुम्हाला ह्याच्यावरती प्रॅक्टिस करायचं आहे. प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही निफ्टी 500चे जे स्टॉक्स आहे त्यांचे चार्ट घ्यायचे आहेत, त्यांच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करायची आहेत. मंथली, वीकली, डेली कोणत्याही टाईम फ्रेमवर तुम्ही ही ओढू शकतात. इवन 15 मिनिट, 1 आवर, 4 आवर, 2 आवरच्याही चार्टवरती तुम्ही ओढू शकता ही. पण तुम्हाला जर स्विंगसाठी बघायचं आहे तर डेली किंवा वीकली बघायचं आहे. आणि जर त्याच्यावरही कळत नसेल तर तुम्ही मंथली चार्ट ओढून, आता मंथलीवर किती क्लिअर हा दिसतो आहे. वीकलीवर बघूयात. वीकलीवर जर बघितलं तर तेवढं क्लिअर नाही दिसत आहे, पण मंथलीवर खूप सुंदर दिसतो आहे. तर मी याच्यावरती काय करू शकते, लॉंग टर्मचा ट्रेड इनिशिएट करू शकते. इथे माझी एंट्री, इथे स्टॉप लॉस कुठे राहणार आहे, ह्याच ट्रेंड लाईनच्या खाली जर कॅन्डलनी, रेड कॅन्डलनी क्लोज केलं तर काय प्रोबॅबिलिटी वाढते, तिथे प्रोबॅबिलिटी वाढून जाते की तो स्टॉक खाली येऊन जाईल. मी आधीच सांगितलेलं आहे की जर खाली येऊन क्लोज केलं तर तिथे काय होऊ शकतं की तो स्टॉक आणखीच खाली येऊ शकतो. म्हणून स्टॉप लॉस कुठे असणार आहे, ह्या ट्रेंड लाईनच्या खाली जर डे कॅन्डलनी क्लोज केलं तर माझा स्टॉप लॉस लागला. पण होल्ड कुठपर्यंत करणार, नेक्स्ट ट्रेंड लाईन पर्यंत मी इथे होल्ड करणार आहे अपसाईडसाठी. ओके, सो हे झालं. आता मी दुसरा एक आणखी एखादा दाखवते तुम्हाला, जो आहे ओके. सो ह्याला वीकलीवरती बघूयात. आता मी ड्रॉइंग डिलीट करते. आता तुम्ही बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं आहे डेलीवरती वगैरे, किती हा एकदम कन्फ्युजिंग आहे, खूप कन्फ्यूज करतो. पण जर मी याला शिफ्ट केलं वीकलीवरती तर मला काहीतरी दिसून येत आहे की इथे काहीतरी ट्रेंड लाईन वगैरे ड्रॉ होऊ शकते. तर मी काय केलं, इथून पकडलं याला आणि हा सपोर्ट आणि हा सपोर्ट. ओके, सो आता मी ह्याला मंथलीवर पण बघून घेऊयात. याला मंथलीवर जर बघितलं तर मला आणखीच इथे ओके. सो ह्याने काय केलं बघा, ब्रेकडाऊन केला होता. आता मी याला जर वीकलीवरती शिफ्ट केलं तर तुम्ही बघू शकता ह्याने काय केलं, ट्रेंड लाईनच्या खाली क्लोज केला. प्रोबॅबिलिटी काय आहे, ट्रेंड लाईनच्या खाली क्लोज केला तर तो खाली येणार आणि आला खाली, आला. तर तुम्ही आता डेलीवरती बघू शकता. डेलीवरती जर शिफ्ट केलं तर ह्याने खाली क्लोज केलं आणि परत रिटेस्ट करून सरळ खाली आलेला आहे. तर काय वाढवते, प्रोबॅबिलिटी काय वाढते आपली, काय वाढते इथे, प्रोबॅबिलिटी ट्रेंड लाईनच्या. जर आपण इथे अभ्यास केला तर आता मी काय केलं, इथला एक पॉईंट जॉईन केला. थर्ड पॉईंटवरती जेव्हा आला माझ्या ट्रेंड लाईनच्या सपोर्टवरती, जेव्हा स्टॉक आला, चांगली कॅन्डल बनवली मारुबुजू, त्याच्या हायवरती मी एंट्री घेतली आणि बघा सुंदर वरती गेलेला आहे. तर माझा आता इथे टार्गेट काय असणार आहे, तर तुम्ही बघू शकता. मंथलीवर जर मी शिफ्ट केलं तर इथे तुम्ही बघू शकता की आता कोणी काय म्हणतं की बॉडी टू बॉडीच करायचं कनेक्ट किंवा वीक टू वीक, तर असं काही नाही आहे. झोन इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही बघू शकता इथे मी काय केलं, बॉडी कनेक्ट केली, इथे वीक कनेक्ट केली, इथूनच रिजेक्शन घेऊन खाली आलेला आहे. इथे बॉडी कनेक्ट केलेली आहे बघा, इथे बॉडी कनेक्ट केलेली आहे. तर असं जरुरी नाही आहे की वीक टू वीकच असायला पाहिजे, बॉडी टू बॉडीच असायला पाहिजे, असं नाही. झोन इम्पॉर्टंट आहे. ओके, सो आता मी याला वीकलीवर जर शिफ्ट केलं तर बघा एक चॅनल दिसून येतो आहे, मला दिसून येत आहे चॅनल, सपोर्ट रेजिस्टन्स, सपोर्ट रेजिस्टन्स, सपोर्ट रेजिस्टन्स,
आता इथे ह्याने ब्रेकडाऊन केलेला आहे. ओके, सो आता परत हा इथून रिजेक्शन जर घेतला याने तर हा खालीच येऊ शकतो, पण ह्याच्यावरती जर यांनी क्लोज केलं तर चान्सेस आहे की हा इथपर्यंत वरती जाऊ शकतो. ओके, सो हा झाला ब्रिटानिया. परत आपण दुसरा बघूया एखादा. ओके, सो आता हा जो आहे ग्रासिम, ह्याला मी वीकलीवरती जर बघितलं तर मला काय दिसते आहे, इथे एक सपोर्ट दिसतो आहे. ह्याने इथे सपोर्ट घेतलेला आहे. इथे मला सपोर्ट दिसतो आहे, मी सपोर्ट ड्रॉ केला आणि इथेच येऊन याने ग्रीन कॅन्डल बनवला. माझी एंट्री कुठे बनणार आहे, इथे याच्या हायवरती मी एंट्री घेतली. ठीक आहे, मी इथे सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या सेटअपवरती मी ते एंट्री घेतलेली आहे. ठीक आहे, चालेल. मग माझा टार्गेट काय असणार आहे इथे, तर मला बघायचं आहे की मी एंट्री तर करतो आहे, पण टार्गेट कुठपर्यंत आहे ते जर बघायचं आहे तर तुम्हाला इथे काय करावे लागेल, एक ट्रेंड लाईन ओढावी लागेल. आधी दिसत होती का तुम्हाला इथून एक ट्रेंड लाईन येते आहे म्हणून? दिसत होती नाही, पण आता तुम्ही बघू शकता की आता तुम्ही बघा इथे बॉडी कनेक्ट केलेली आहे, इथे पण बॉडी आणि इथे वीक कनेक्ट केलेली आहे. तर झोन इम्पॉर्टंट आहे. आता मी इथे एंट्री केली आणि माझं टार्गेट काय असणार आहे, ही ट्रेंड लाईन. जेव्हा ट्रेंड लाईन ओढण्याच्या आधी मला क्लिअर दिसत होतं का की टार्गेट कुठपर्यंत असणार आहे, आपण इथपर्यंत फर्स्ट टार्गेट किंवा इथपर्यंत सेकंड टार्गेट असं लावतो, पण नाही. तुम्ही बघू शकतात की हा इथून रिजेक्शन घेऊन खाली येऊ शकतो, म्हणून माझं प्रॉफिट कशाला जाऊ द्यायचं. सुंदर इथपर्यंत मला प्रॉफिट आहे. जर मी ऑप्शनमध्ये घेतला आहे तर इथे ऑप्शन खूप जास्त खालीवर करतात, तर मी काय करणार, जेव्हा ट्रेंड लाईनला हा टच करेल तेव्हा मी माझा ट्रेड एक्झिट करणार आहे. ओके, सो तुम्हाला टार्गेट लावण्यासाठी सुद्धा इथे ट्रेंड लाईनचा उपयोग होतो. ओके, सो हे झालं. परत आणखी एखादा बघूया आपण. JSW स्टील मी ऑलरेडी दिला होता. ओके ओके, सो JSW स्टीलमध्ये वीकलीवरतीच आपण बघूया याला. तुम्ही बघू शकता हा किती दुरून ह्याने ट्रेंड लाईन इथे हा फॉलो करतो आहे. किती वेळा सपोर्ट घेतलेला आहे, 1 2 3 4 आणि 5th टाइम हा इथे आलेला आहे. मी तुम्हाला एंट्री अँड टार्गेट ऑलरेडी दिलेला आहे. आता तुम्ही बघू शकता जर मी इथे एंट्री घेतली आणि इथे काय बनवलेलं आहे, डोजी टाईप कॅन्डल आहे. ह्याच्या हायवरती मी तुम्हाला एंट्री दिली होती आणि सुंदर वरती गेलेला आहे. तुम्ही बघू शकता ह्या लेवलवरून. तर मला सांगा तुम्हीच आता की फक्त ट्रेंड लाईनच्याच सेटअपवरती तुम्ही ट्रेड इनिशिएट करू शकता की नाही करू शकता? करू शकता ना? फक्त एकच सेटअप यूज करून जरी तुम्ही ट्रेडिंग केली तरी तुम्ही प्रॉफिटेबल राहणार आहे, पण दुसरा सेटअप नाही, फक्त ट्रेंड लाईनचा करून बघा. 1-2 महिने तुम्ही प्रॅक्टिस करा, ट्रेंड लाईन ओढा. जर तुम्हाला घ्यायचं आहे तर निफ्टी 50चे स्टॉक घ्यायचे आहेत. 2 सेटअप मिळाले महिन्याला तरी चालेल, पण निफ्टी 500चा फक्त प्रॅक्टिससाठी यूज करायचा आहे. निफ्टी 50मध्ये ट्रेड करायचा आहे. इक्विटीमध्ये करा स्टार्टिंगमध्ये, एकदा हात बसला की तुम्ही ऑप्शनमध्ये सुद्धा करू शकता. ओके, तर हे JSW. आता ह्याचा टार्गेट काय असणार आहे, मी काय केलं, इथे हा रेजिस्टन्स पकडला, लाईन केली इथून. ह्याने बघा इथून ब्रेकआउट पण केला, पण ब्रेकआउट फेल करून ह्याने सरळ कुठपर्यंत आला, जो याचा सपोर्ट होता हा तिथपर्यंतच आलेला आहे. आणि सपोर्ट घेऊन परत हा कुठपर्यंत जाऊ शकतो, हा जाऊ शकतो नेक्स्ट रेजिस्टन्स पर्यंत. रेजिस्टन्स कुठे आहे, वरच्या ट्रेंड लाईनला आपला काय आहे, इथे रेजिस्टन्स आहे. तर माझा टार्गेट कुठे असणार आहे, इथे. ओके, सो मी इथे एक्झिट करणार, माझा टार्गेट हा असणार आहे. किती सुंदर वर्क करतात तुम्ही बघू शकतात. मिळेल तुम्हाला 1-2 ट्रेड तर इझिली निफ्टी 50मध्ये मिळू शकतो तुम्हाला. ओके, सो आता नेक्स्ट आपण बघूयात TCS रिसेंटली दिलेला आहे हिरो झिरो. मी TCS रिसेंटली हिरो झिरोसाठी दिलेला आहे. आता याला वीकलीवर जर मी बघितलं तर तुम्ही बघू शकता किती वेळा सपोर्ट घेतलेला आहे, 1 2 3 4 5 अँड 6 टाइम इथे सपोर्ट घेतो आहे TCS. आणि वीकलीवरती यांनी काय बनवलेलं आहे, हॅमर. ओके, वीकलीवरती काय बनवलेलं आहे, ह्याने हॅमर बनवलेला आहे. तर आता
मी या हॅमरच्या हायवरती जरी एंट्री घेतली तर माझा याच्यामध्ये टार्गेट काय असणार आहे, माझा इथे टार्गेट काय असणार आहे. आता याला मंथलीवर आपण शिफ्ट करू. मंथलीवर तेवढं क्लिअर दिसत नाही आहे, तर आपण वीकलीवरतीच याचा टार्गेट शोधूयात. हा मला एक चॅनलमध्ये पण दिसतो आहे. किती परफेक्ट दिसतो आहे, किती परफेक्ट दिसतो आहे. तर अशा ट्रेंड लाईन ओढायच्या असतात. इनिशियली कळणार नाही डेलीवरती, तर जर डेलीवरती तुम्हाला कळत नसेल की स्टॉकमध्ये म्हणजे चार्ट क्लिअर दिसत नसेल तर वीकलीवर शिफ्ट करा. वीकलीवर सुंदर चॅनल दिसतो आहे, ट्रेंड लाईन ड्रॉ करा, जस्ट ड्रॉ. तुम्हाला कोणी सजा देणार नाही आहे की चुकली तर हे होऊन जाईल. ड्रॉ करून बघा तुम्ही. ओके, सो बघा किती सुंदर इथे इथे रेजिस्टन्स आहे. फर्स्ट रिजेक्शन, सेकंड रिजेक्शन, बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ टाइम. आता इथून हा हॅमरचा वरती जर मी एंट्री घेतली तर माझा टार्गेट काय असणार आहे, माझा टार्गेट काय असणार आहे, माझा टार्गेट असणार आहे वरची ट्रेंड लाईन. काय असणार आहे, वरची ट्रेंड लाईन. तर महिन्याला 2 तर मिळतातच. आताच बघितलं JSW स्टील आणि TCS. JSW स्टील मी ऑलरेडी दिलेला आहे, TCS पण दिलेला आहे. ओके, सो हा झाला. आणखी परत एखादा बघूयात आपण. हिंदाल्को बघूयात. ओके, सो हिंदाल्को मध्ये बघा वीकलीचा चार्ट आहे. ह्याने ब्रेकडाऊन केलेला आहे. 1 2 3 4 5 6 टाइम आला. ह्याने 6 टाइम काय केलेला आहे, इथे ब्रेकडाऊन केलेला आहे. आता मी जर याला डेलीवरती शिफ्ट केलं तर आपल्याला कळून येईल की कोणत्या कॅन्डलमध्ये. आणि अच्छा, ब्रेकडाऊन आणि ब्रेकआउट बघताना डेलीवरती शिफ्ट करायचं. जर तुम्ही ट्रेंड लाईन विकलीवरती ओढलेली आहे तर डेलीवर ह्याला शिफ्ट करायचं. डेलीवरच्या कॅन्डलच्या हायवर किंवा लोवर तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. तर आता ह्याने काय केलेलं आहे, इथे क्लिअर ह्याने ब्रेकडाऊन केला, कॅन्डलनी खाली सस्टेन केलं, म्हणजे प्रोबॅबिलिटी वाढवली. कशाची, हा स्टॉक खाली येऊ शकतो ह्याची प्रोबॅबिलिटी ट्रेंड लाईनने वाढवली. ओके, तर काय, मी इथे एंट्री घेतली आणि बघा किती सुंदर हा खाली आलेला आहे. आता परत हा खाली आला, वरती गेला आणि तुम्ही बघू शकता ह्याच ट्रेंड लाईनला याने इथे रिजेक्शन घेतलेला आहे आणि खाली क्लोज केलेला आहे. म्हणजे काय इंडिकेट केलेलं आहे की मला आणखीच खाली यायचं आहे. तर तुम्ही काय करणार, ह्याने किती वेळा ट्रेड दिला तुम्हाला, इथे एक वेळा एंट्री दिली, परत ह्याच्या लो वरती मी ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे हा, ह्याच्या लो वरती परत मी तुम्हाला दिला हा, आणि बघा सुंदर आलेला आहे. सुंदर वर्क करतात की नाही करत. ओके, तर परत बघूयात एखादा. ओके, सो SBI लाईफमध्ये हां, आता डेलीवरती जर मी याला बघितलं तर मला काय दिसते आहे, काहीच कळत नाही आहे, काहीच कळत नाही आहे की हा काय आहे काय नाही, कुठे काय बनते आहे, काहीच नाही. मी वीकलीवर शिफ्ट केलं याला, मी केलं शिफ्ट याला वीकलीवर पण थोडंसं हां चालेल. आता मला इथे दिसून येतो आहे सपोर्ट, सपोर्ट अँड सपोर्ट. ह्याला आपण ट्रेडही केला होता. ओके, आता मी याला वीकलीवर काय केलं, ट्रेंड लाईन ओढली वीकलीवर. इथे मी काय केलं, बॉडी कन्सिडर केली, इथे पण बॉडी कन्सिडर केली, आणि इथे पण इथे काय आहे बघू द्या. हां, वीक आणि बॉडी. ओके चालेल, इथे मारुबुजू बनलेली आहे वीकलीवरती, म्हणजे स्ट्रॉंग इंडिकेशन आहे की मला वर जायचं आहे. ओके, आता मी याला डेलीवर शिफ्ट करणार आणि बघणार. ओके, सो ह्याच दिवशी याने एंट्री दिली, खालीही आला, पण ह्याच्या खाली क्लोज केलं का, ट्रेंड लाईनच्या खाली क्लोज केलं का, नाही. ह्याने बघा सुंदर 7-8 दिवस इथे स्पेंड केले आणि सुंदर ह्याने इथे अपसाईड ब्रेक केला होता. जेव्हा ह्याने अपसाईड ब्रेक केला तेव्हाच दुसऱ्या दिवशी मी सांगितलं होतं की रिटेस्ट करायला जेव्हा खाली येईल तेव्हा एंट्री घ्यायची आहे. सुंदर आपण इंट्राडेमध्ये याच्यामध्ये प्रॉफिट केला होता. ओके, सो आता परत हा जर इथे आपल्याला मिळाला तर
परत आपण अपसाईड साठी बघू शकतो, पण ह्याने जर याचा ब्रेकडाऊन केला डाऊन साईड तर काय तुम्हाला इथे इंडिकेशन देईल हा की मला खाली यायचं आहे. ओके, सो अशा प्रकारे ट्रेंड लाईन वर्क करतात. परत आपण एक बघूया आणखी, रिसेंट आहे डॉक्टर रेड्डीचा, सॉरी डॉक्टर रेड्डीमध्ये काय झालं होतं, गॅप डाऊन झालेला आहे खूप मोठा. डेलीवरती जर बघितलं तर, डेलीवर जर बघितलं तर काय आहे, खूप मोठा ह्याने फ्रायडेला गॅप डाऊन केला होता. आणि आता याला जर मी वीकलीवर शिफ्ट केलं, ड्रॉइंग डिलीट करूयात, ह्याला जर मी वीकलीवरती जर मी शिफ्ट केलं तर मला काय दिसून येते आहे, इथे मला काय दिसून येते आहे, ट्रेंड लाईन दिसून येते आहे. आता मी याला झूम करते. इथे काय कनेक्ट केलं मी, बॉडी. इथे काय कनेक्ट केलं, इथे काय कनेक्ट केलं, वीक, कारण की रिजेक्शन झोन बनला इथे. मग मी काय केलं, ही बॉडी आणि हा वीक कनेक्ट केला आणि ही ट्रेंड लाईन ओढली, तर मला दिसून आलं की याने इथे सपोर्ट घेतलेला आहे. परत हॅमर बनवून याच्यावरती एंट्री घेतली होती आणि वरूनच हा खाली आला. आणि आता डेलीवरती तुम्ही बघितलं आहे की याने काय केलेलं आहे, गॅप डाऊन, पण रिजेक्शन कुठून घेतलेलं आहे, एक्झॅक्टली ट्रेंड लाईनवर येऊन ह्याने रिजेक्शन घेऊन वरती क्लोज केलेला आहे. तर हा जर खाली आला, हा जर इथून खाली आला, तर ह्याचा ब्रेकडाऊन करून जर कॅन्डल खाली सस्टेन करेल तर आपल्याला डाऊन साईडसाठी बघायचं आहे. पण ह्याने आता डेलीवरती मी याला बघणार, जर ह्याने इथे ग्रीन कॅन्डल बनवली, ह्याने जर इथे ग्रीन कॅन्डल बनवली तर मी याला अपसाईडसाठी बघणार आहे. ओके, क्लिअर झालं. आता जर मला याला टार्गेट लावायचं आहे तर मी काय करणार, मला आता टार्गेट लावायचं आहे की ठीक आहे मी याला अपसाईडसाठी प्लॅन करेल, तर माझं टार्गेट काय असणार आहे, तर मी इथे वरून परत एक ट्रेंड लाईन ओढू शकते, ट्रेंड लाईन. ओके, सो इथे काय घेतला, रिजेक्शन, सपोर्ट, रेजिस्टन्स, सपोर्ट, रेजिस्टन्स, सपोर्ट. ओके, आणि परत वरती जाऊन परत खाली आलेला आहे, तर इथे सपोर्ट घेऊ शकतो. आणि जर इथे सपोर्ट घेतला, डेलीवरती ग्रीन कॅन्डल बनवली वरती, तर माझा टार्गेट काय असणार आहे, ट्रेंड लाईन. काय असणार आहे, ट्रेंड लाईन. ॲक्च्युली फर्स्ट टार्गेट हा असणार आहे, कारण की तुम्ही बघू शकता हा इथूनच याच झोनवरून खाली आलेला आहे, पण याने हाही जर ब्रेक केला तर जास्त चान्सेस आहे की हा ट्रेंड लाईनपर्यंत येऊ शकतो. ओके, सो ट्रेंड लाईन ड्रॉ करताना कधीही डोक्यात असं ठेवायचं नाही की वीक टू वीकच जॉईन करायची आहे. आता जर मी इथे वीक टू वीक जरी केलं तर हा मला थोडासा खाली दिसतो आहे, हे बघा, सपोर्ट थोडासा खाली दिसतो आहे. ठीक आहे, हा खालीही आला तर आता मी याला असं कन्सिडर केलेलं आहे. ओके, असं कन्सिडर, हा जर थोडासा खाली आला आणि खालून जर याने सपोर्ट घेतला तर मला असं दिसून आलं की ह्याने ह्या वीक टू वीकची जी ट्रेंड लाईन आहे त्याला सपोर्ट घेऊन हा वरती गेलेला आहे. ओके, सो तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे कशा प्रकारे वर्क करतात. निफ्टी 500च्या स्टॉक्समध्ये तुम्ही मंथली, वीकलीचे कॅन्डल्स आहेत त्याच्यावरती तुम्ही ड्रॉ करून प्रॅक्टिस करू शकता. ट्रेड इनिशिएट करायचं आहे तर निफ्टी 50चे जे स्टॉक्स आहेत त्याच्यावरती तुम्ही करू शकता. मिनिमम 5 to 10% इझिली तुम्हाला ही देते. किती, 5 to 10% इझिली देते. जर तुम्हाला काहीच येत नाही तर तुम्हाला इक्विटीमध्ये आणि जर ज्यांना कोणाला काहीच येत नाही ना, ऑप्शनमध्ये यायचं नाही, डायरेक्ट ऑप्शनमध्ये यायचं नाही. तुम्हाला जर काहीच येत नाही तर तुम्ही पहिले इक्विटीमध्ये करायचं आहे, खूप कमी क्वांटिटीमध्ये करायचं आहे प्रॅक्टिससाठी. आणि एकदा तुम्हाला याच्यावर हात बसला तर तुम्हाला हळूहळू त्या स्टॉकची मुवमेंट कळायला लागेल. मग तुम्हाला कळायला लागेल की आता हा इथून 1-2 दिवसात जाऊच शकतो, तर मी याच्यामध्ये ऑप्शन सुद्धा करू शकते. पण हा कॉन्फिडन्स कधी येईल, जेव्हा तुम्ही जवळपास 1-2 वर्ष रोजचे एवढे स्टॉक, निफ्टी 50चे रोजचे स्टॉक तुम्ही जर बघितले, मुवमेंट्स, आणि तुम्ही चालू मार्केटमध्ये अनालाइज करता आहात, तेव्हा तुम्हाला कळायला लागतील त्या स्टॉकचं मुवमेंट, तेव्हा तुम्ही ऑप्शनमध्ये करू शकतात. पण सध्या जर तुम्हाला काहीच माहीत नाही आहे, ट्रेंड लाईन आताच तुम्ही ओढायला शिकला आहात, तर तुम्हाला इक्विटीमध्ये करायचं आहे, खूप कमी क्वांटिटी घेऊन. ओके, तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय शिकलात,
की ट्रेंड लाईनच्या सपोर्टवर काय करायचं आहे, ग्रीन कॅन्डल बनली तर कॉल साईड म्हणजे अप साईड. ओके, आणि टार्गेट कुठपर्यंत लावायचं आहे, जर वरून ट्रेंड लाईन येत असेल तर त्याचं रिजेक्शन घेऊन खाली येऊ शकते, म्हणून मी टार्गेट तिथे लावणार. जर मी इथे एंट्री घेतली, समजा मी या हॅमरवरती एंट्री घेतली, इथून हा गेला वरती, पण जर खाली आला तर माझा स्टॉप लॉस काय असणार आहे, ह्याच ट्रेंड लाईनच्या खाली जर रेड कॅन्डलनी क्लोज केलं तर माझा स्टॉप लॉस गेलेला आहे. ओके, क्लिअर झालं. आता ह्या व्हिडिओमध्ये जर काही गोष्टी राहिल्या असतील एक्सप्लेन करायच्या तर मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करून घ्या. आणि खरंच तुम्हाला मनापासून शिकायचं आहे, मी इथे फ्री लर्निंग देत असते. तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघा, खूप छोट्या छोट्या पॉईंटला मी इथे एक्सप्लेन करून सांगत असते. टेलिग्रामवरती नसाल तर टेलिग्रामवरती जॉईन करून घ्या. जर माझा व्हिडिओ बनवून झाला नाही तर मी टेलिग्रामवरती अपडेट्स देत असते चालू मार्केटमध्ये, तर तुम्ही टेलिग्राम जॉईन करू शकता. इथे मी माझे प्रॉफिट्स वगैरे सगळं इथे शेअर करत असते. ओके, सो टेलिग्राम जॉईन करून घ्या आणि शेअर करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि फॅमिली मेंबर्ससोबत. तर आजच्यासाठी एवढंच. आणखी तुम्हाला कोणत्याही टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आणखी तुम्हाला काही मला विचारायचं आहे तर तुम्ही मला मेल करू शकता. तुम्ही जे ड्रॉ केलेले चार्ट पॅटर्न्स आहेत, चार्ट पॅटर्न नाही, जे ट्रेंड लाईन ड्रॉ केलेले आहेत ते तुम्ही मला मेल करून सुद्धा पाठवू शकतात, किंवा तुम्ही मला इंस्टाग्रामवरती सुद्धा पाठवू शकतात, मी रिप्लाय देते. ओके, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय, थँक्यू.